तुमचा मित्र बायकोचं किंवा आईचं सगळं ऐकतो, मग मराठी लेक्चरवालीकडे त्याच्यासाठी एक खास शब्द आहे आणि तो आहे अंडर द थंब. म्हणजेच काय, कोणाच्या तरी प्रभावाखाली असणे किंवा कोणाच्या तरी पूर्ण नियंत्रणात असणे, याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आपण, अंडर द थंब. ह्यासाठी जर मी उदाहरण पाहिलं तर काय आहे बघा, ही इज कम्प्लिटली अंडर हिज बॉस थंब. म्हणजेच काय, तो त्याच्या बॉसच्या पूर्णपणे मुठीत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणाच्या मुठीत राहू नका, स्वतःचं इंग्रजी सुधारा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका.